ठाण्यातील तापमानाच्या पाऱ्यासोबतच राजकारणाचा पारा देखील तितकाच वाढलेला पाहायला मिळतोय। महायुतीकडून देखील प्रचाराला सुरुवात झालेली आहे, तर महाविकास आघाडीचा दुसरा टप्पा प्रचाराचा सुरू झालेला आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजनजी विचारे आपल्या सोबत आहेत। सर, एकंदरीतच पाहायचं झालं तर महायुतीने जो उमेदवार आहे तो अखेरच्या वेळेत डिक्लेअर केलेला आहे, मात्र त्या उमेदवाराकडून वारंवार आपल्यावरती टीका टिप्पणी होते। खरं तर दोन शिष्य जे आहेत आनंद दिघेंचे ते रणांगणात आहेत, मात्र खरा कोण खोटा कोण याच्यावरती चर्चा जास्त होती। मला वाटतं गेली 40 वर्ष या शिवसेनेमध्ये मी काम करतोय, 35 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी काम करतोय आणि मी कुठे एकाच दगडावरती आहे। शिवसेना 4 अक्षराच्या साठी गेली 40 वर्ष मी काम करतोय आणि हे करत असताना आज ज्या पद्धतीने या ठिकाणी गद्दारी झालेली आहे आणि तुम्ही बघितलं असेल या गेल्या 10 वर्षात केलेल्या कामाच्या बळावरतीच या ठिकाणी मी तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी मला ही संधी त्या ठिकाणी दिली आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे। तुम्ही बघितलं असेल गेल्या 10 वर्षात या ठाणे शहराचे विकासाचे जेवढे म्हणून प्रश्न आहेत, मग केंद्र सरकारच्या अखत्यारीतले असेल, राज्य सरकारच्या अखत्यारीतले असेल, महानगरपालिकेच्या अखत्यारीतले असेल, हे सर्व जे प्रयत्न आहेत हे प्रामाणिकपणे केलेले आहेत। आज तुम्ही बघितलं या घोडबंदर रस्त्याच्यासाठी या ठिकाणी वाहतूक कोंडी होते आणि या वाहतूक कोंडीच्या याच्यावरती उपाय म्हणून या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल की या ठिकाणी कोस्टल रोड जो आहे खाडी किनाऱ्यावरनं तो गेले कित्येक वर्षापासून त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, परंतु त्या ठिकाणी CRZ अडचणी आहेत, MCZMच्या अडचणी आहेत, फॉरेस्टची अडचण आहे। त्यानंतर त्या ठिकाणी 1.9 किलोमीटरचं एअरफोर्सची जागा या ठिकाणी आहे आणि ते एअरफोर्सच्या जागेमधून 1.9 किलोमीटरच्या बाउंड्रीवरनं त्या ठिकाणी ती जागा DP रस्ता जातो, परंतु सुरक्षितेच्या कारणावरून गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी परवानगी नाकारली जाते सुरक्षितेच्या कारणावरून आणि ती परवानगी मी आतापर्यंत 3 मंत्र्यांकडे जाऊन आलो। तिसरे मंत्री जे होते पर्रीकर साहेब यांनी याला या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे आणि आता हे काम आपण सुरू करतोय। साकेत ते गायमुख आहे, तो आम्ही गायमुखच्या पुढे गायमुखला इथे आणल्यानंतर इथे सुद्धा ती ट्रॅफिक जाम होणार आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आहे की गायमुखवरनं तोच कोस्टल रोड पुढे जाऊन वर्सोवा ब्रिज जो आहे त्या वर्सोवा ब्रिजला जर तिकडे त्या ठिकाणी केलं तर मला वाटतं ह्या संबंध घोडबंदर रस्ता या ठिकाणी क्लिअर मिळेल, जेणेकरून ह्या आजूबाजूच्या वसाहतीला जो त्रास होतो या वाहतूक कोंडीचा तो होणार नाही। आज तुम्ही बघितले असेल नवीन रेल्वे स्टेशन आपण या ठिकाणी ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान मी महापौर असल्यापासून त्या ठिकाणी प्रयत्न करतोय, ते सुद्धा पहिलंच पार्लमेंटमध्ये बजेट चालू असताना त्या ठिकाणी मी मागणी केली आणि रेल्वे बजेटमध्ये त्यावेळेचे रेल्वे मंत्री आदरणीय सुरेश प्रभू यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे आणि त्यानंतर हे काम मला वाटतं 12 वर्ष आम्ही कोर्टामध्ये हायकोर्टमध्ये ते पुनर्वसनाच्या विषयावरनं त्या ठिकाणी कोर्टात केस दाखल झाल्यानंतर त्याचा सुद्धा पाठपुरावा आपण केलेला आहे। तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी साहेब यांच्याकडे हायकोर्टामध्ये भरपूर अशा मीटिंग झाल्या आणि आज त्या लोकांना सुद्धा न्याय त्या निमित्ताने मिळालेला आहे। त्यांचं पुनर्वसन सुद्धा त्याच जागेवरती त्या ठिकाणी होणार आहे आणि रेल्वेचा जो काय तिढा होता तो सुद्धा दूर झालेला जागेचा आणि त्या कामाला सुद्धा आता 3 ते 4 महिन्यापूर्वी ते काम सुरू केलेलं आहे। त्यानंतर ठाणे रेल्वे स्टेशन जे आहे ऐतिहासिक, हे ठाणे रेल्वे स्टेशनचं मल्टी मॉडेल हब या ठिकाणी मंजूर झालेलं आहे आणि एअरपोर्टच्या धर्तीवरती त्या ठिकाणी विकास करतोय। तुम्ही बघितलं तर कोपरी ब्रिज आहे, या ठिकाणी फॉरेस्टची लँड असलेल्या या समोर बघितलं असेल महापालिकेने सर्व्हिस रोड त्या ठिकाणी बनवले, पण अर्धवट सर्व्हिस रोड बनवले आहेत कारण फॉरेस्टची लँड असल्या कारणाने त्या ठिकाणी सुद्धा आपण ती लँड ॲक्वायर करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने वेगवेगळे जे प्रश्न आहेत, मग तो या ठिकाणी दिघा स्टेशन असेल, नव्याने दिघा स्टेशन त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, म्हणजे 10 वर्षाच्या पाठपुराव्यामुळे एक स्टेशन निर्माण करणं या लोकसभेचा खासदाराला किती मोठं समाधान असतं आणि त्या ठिकाणी मी दिघा स्टेशन त्या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे, त्यासाठी सुद्धा आंदोलन करावं लागलं। त्यानंतर आज ठाणे स्टेशनचं रिमॉडेलिंग मल्टी मॉडेल हब होत आहे, ते सुद्धा मंजूर झालेलं आहे, त्याचं सुद्धा टेंडर निघालेलं आहे। त्याचबरोबर ठाणे स्टेशन जे आहे ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान
त्याचं सुद्धा काम सुरू झाले आहे. मला वाटतं लोकसभेच्या खासदाराला या ठिकाणी केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या योजना, रेल्वे ज्या रेल्वेने जवळजवळ 5-6 लाख लोक दिवसाला प्रवास करत असतात आणि प्रवाशांच्या दृष्टिकोनातून रेल्वे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. मग माझ्या मीरा भाईंदर आणि ठाणे ह्या सर्व स्टेशनचे आपण या ठिकाणी केले. मीरा भाईंदरमध्ये मीरा रोड स्टेशन, भाईंदर स्टेशन हे सुद्धा आपण त्या ठिकाणी रिमॉडेलिंग करतोय. अशा पद्धतीने जेवढी नवी मुंबईतली जेवढी स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी सिनियर सिटीजनला त्या ठिकाणी एक्सिलेटर आणि लिफ्ट लावण्याचा प्रस्ताव सिडकोला दिलेला आहे, तो सुद्धा मंजूर झालेला आहे. अशा पद्धतीने जे काही रेल्वेचे प्रश्न आहेत हे आहेत किंवा इव्हन तुमचा जो इकडचा जो बोरिवलीला जाणारा नॅशनल पार्कचा जो अंडरग्राऊंड असलेला जो हे आहे त्याचा सुद्धा पाठपुरावा आपण करत आहे. आज तुम्ही बघितलं या तिथूनच गायमुखवरनं सुद्धा या ठिकाणी फर्स्ट लेवलवरती आपण एलिव्हेटर या ठिकाणी ब्रिज त्या ठिकाणी मंजूर झालेलं आहे. ते सुद्धा काम मला वाटतं MSRDCने मंजूर केलेलं आहे आणि ते आता मला वाटतं MMRD त्या ठिकाणी करणार आहेत. अशा पद्धतीने जेवढं या ठिकाणी वर्सोवा ब्रिज आहे तो झालेला आहे. त्या ठिकाणी टोल नाका होता, तो टोल नाका आपण काढला, त्या ठिकाणी त्या रस्ता रुंद केलेला आहे. अशा पद्धतीने ठाणे शहराचे जेवढे प्रश्न आहेत, जी काय वचनं दिली होती ते वचन पूर्ण करण्याचं काम मला वाटतं मी केलेलं आहे आणि मला विश्वास आहे येणाऱ्या निवडणुकीत तिसऱ्यांदा या ठाणे लोकसभेचा खासदार म्हणून मला काम करण्याची संधी मिळेल. सर, महायुतीचे उमेदवार तुम्ही ज्या कामं केलेली आहेत ती महापालिकेने त्याला पाठपुरावा केला किंवा महापालिकेच्या वतीने कोटींची निधी दिला असल्याचा दावा ते करतायत, कितपत दावा खरा? मला वाटतं त्यांना कोणी थांबवलं होतं? 2.5 वर्ष त्यांच्या महापौर पदाच्या कारकिर्दीत कुठे होते ते? करोनाच्या काळात कुठे घरात लपलून बसले होते? आणि असं असताना त्यावेळेला त्यांची जे 2.5 वर्षाच्या काळामध्ये जे त्यांनी काय कामं केले ते त्यांनी सांगावं, मग दुसऱ्याच्या कामाच्या बद्दल बोलावं. आणि मी जी काही कामं केले ते लोकांसमोर मांडलेले आहेत. जी जनता मला मतदान करणार आहे त्यांच्या समोर ठेवलेले आहेत आणि जनता ठरवेल उद्या काय करायचं ते. नरेश म्हस्के यांचं असं म्हणणं आहे की तुम्हाला कॅमेऱ्यासमोर बोलायला त्यांनी शिकवलं. अरे, नरेश म्हस्के बोगस माणूस आहे, तुम्हाला माहिती आहे. नरेश म्हस्केचं कोण खरं मानतात का? नरेश म्हस्केला कोण सर्व हलक्यामध्येच घेतात. त्याची किती चेष्टा उघडवतात त्या तुम्ही त्या सोशल मीडियावरनं बघा. त्याला काय काय बोलतात, कळलं की नाही? त्यामुळे त्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवू नका, त्यासाठी वेळ पण वाया घालू नका. आज तुम्ही बघितले असेल संबंध माझे कार्यकर्ते भर उन्हामध्ये सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणी फिरतायत. त्यामुळे त्यांनी त्यांचं काम दाखवा आणि जनतेसमोर दाखवा. जनतेचा कसा प्रतिसाद आहे? मशाल घरोघरी पोहोचली आहे का? मला वाटतं मशाल हृदयामध्ये आहे, ती पेटलेली आहे आणि ती जेव्हा खऱ्या अर्थाने 4 तारखेला तुम्हाला दिसेल. नक्कीच मशाल हृदयामध्ये आहे आणि ती पेटलेली आहे. ती 4 तारखेला कळेलच, अशी जी प्रतिक्रिया आहे ते महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी दिलेली आहे. कुणाल भोईटे, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.